प्रभाग क्रमांक 23 मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे। ॲडव्होकेट अन्सार सय्यद, शारदा चव्हाण आणि योगेश म्हस्के, अश्विनी आमले यांनी झंझावाती प्रचार यंत्रणा राबवून प्रभागात आपले अस्तित्व निर्माण केले आहे। मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला असून नुकताच बजरंगवाडी येथील अरणेश्वर महादेव मंदिर जवळून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। प्रचार पत्रिके देऊन त्यांनी मतदारांना आपली भूमिका पटवून दिली। गेल्या 7 ते 8 वर्षापासून योगेश आप्पा म्हस्के यांना मी जवळून ओळखतो। आप्पांचं काम म्हटलं की आप्पांनी या भागात ई-श्रम कार्ड असो, आयुष्यमान भारत कार्ड असो, मोफत आरोग्य विमा असो, आरोग्य शिबिर असो, धार्मिक काम असो, आप्पा नेहमी अग्रेसर असतात। अति महत्वाचं म्हणजे कोरोना काळात आप्पांनी आमच्या बजरंगवाडी, एपीएम कॉलनी, आनंद नगर, संताजी नगर या भागात फवारणी, औषध फवारणी, तसेच डास निर्मूलनासाठी औषध फवारणी असं आप्पांच्या मार्फत हे कामं केलेले। जी व्यक्ती कुठल्याही पदावर नसताना आज त्यांनी जे काम करून दाखवलेलं आहे हे वाखाणण्याजोगं आहे। मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करेल की ज्या माणसांनी काम करून दाखवलेलं आहे अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आणि येत्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं। अनुदास धुरंधरे, बजरंगवाडी रहिवासी। आजपर्यंत ज्या पिरियडला कोरोना सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत योगेश आप्पा म्हस्के यांनी पहिलेच आमच्या घरामध्ये सुरेश पवार यांच्या इथं मीटिंग झाली तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी सर्वच जे काही माझे मित्र सुरेश पवार यांनी जे मार्गदर्शन आणि त्यांनी जे माहिती दिली तर कोरोनाच्या पिरियडला इतका त्रास होता, काही गुन्हेगाराला कोणी ओळखत नव्हतं, डॉक्टर असो काही असो कोणी हात लावत नव्हतं। पण अशा पिरियडला योगेश आप्पांनी हे स्वतःहून बळजोगरी यायचे, आम्ही हे काम करतोय ते काम करतोय आणि गल्लोगल्ली पूर्णपणे फिरायचे आणि इतकी दहशत होती त्या कोरोनाच्या काळामध्ये का लोकांना वाटायचं काही होईल का काही होईल का, पण ते बिन धडक इथं यायचे आणि ते पूर्ण काम करायचे। ओळख नाही काही नाही, पण नवीन जसं आले आजपर्यंत ते काम करतायत। तसेच या ठिकाणी 23 प्रभाग मध्ये सर्वजण चारही उमेदवार जे बी असतील त्यांचं पूर्णपणे चारही बटन दाबून सगळ्यांना विजय करावा अशी माझी नम्र विनंती। बजरंगवाडीमध्ये योगेश आप्पा म्हस्के 23 वार्ड क्रमांक मध्ये, शारदाताई चव्हाण, आमलेताई आणि अन्सार सय्यद हे 4 जण उभे। आपल्या योगेश आप्पांचं काम तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला, ते आरोग्य दूत आहे। पण त्यांनी नगरसेवक नसताना त्यांचे वडील इतके सिरियस होते तरी आमच्या विनोद गौतम ते ऍडमिट होते, सिरियस असताना त्यांनी आमच्या बरोबर राहिलेले, वडिलांना सोडून ते आमच्या बरोबर सुविचार मध्ये। तर असा माणूस जो दुःखामध्ये स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांची जो मदत करतो तो नगरसेवक झाल्यावर काय काय काम करेल। म्हणजे दुःखामध्ये जो सहभाग होतो, सुखात तर सगळे सहभागी होतात पण दुःखात आरोग्य दूत आहे ते सगळ्यांचे काम करतात, असं नाही एकाच काम करत। कोणी फोन केले का ते प्रत्येक वेळेस कामाला येतात। परत आपले आमले भाऊ पण नगरसेवक असताना पहाटेच पाण्याची व्यवस्था पाहायला यायचे। मी बजरंगवाडीमध्ये राहते, 23 क्रमांक। आप्पा एवढे चांगले असताना, एवढे माझे दादा एवढे सिरियस होते, त्यांची वडील एवढे आजारी असून सुद्धा ते माझे एक शब्द माझ्या दाजींच्या वेळा आले, खूप चांगले हो। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।